बातमी आहे नाशिकमधनं। भोंदू अशोक खरातची गाडी आता सीज होणार आहे। ईडीकडनं खरातची आलिशान गाडी आता सीज होणार आहे असं कळतंय। खरातच्या या आलिशान गाडीसह अन्य मालमत्ता सुद्धा आता सीज व्हायची शक्यता वर्तवली जाते। आपण पाहतोय की खरातच्या एकंदरच मालमत्तेवर टाच आलेली आहे। ईडीनं आज सुद्धा अनेक दिवसांनंतर तपास सुरू ठेवलेला आहे। त्याची आलिशान एक जी गाडी मात्र होती ती आता सीज केली गेली आहे। ईडीनं या गाडीसहच इतरही मालमत्तांवर आता त्या सीज करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे। अशोकची ही जी कार सीज होणार आहे ती दृश्य आपण पाहू शकतोय। त्याच्या अनेक अनुयायांकडनं भक्तांकडनं त्यांनी आलिशान गाड्या घेतल्या होत्या अशी माहिती समोर येते। त्याच्यापैकी एक गाडी आता सीज होणार आहे। तर हा खरात नॉमिनी असलेल्या 100 खात्यांची आता ईडीकडनं चौकशी होणार आहे असं कळतंय। खात्यांवरून 60 कोटींचा व्यवहार झाल्याची माहिती मिळते। बनावट खाती उघडून भोंदू अशोक खरातनं हा व्यवहार केला। शिर्डी पोलीस आणि ईडीकडनं समता पतसंस्थेची ही चौकशी सुरू झाली। इंस्टाग्रामवर मैत्री केली आणि तरुणीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं, तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले असा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये समोर आलाय। हा लव्ह जिहादचा प्रकार आहे असा आरोप बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद करताय। या प्रकरणी पीडित तरुणीनं पालघरच्या केळवे पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनंतर मूळच्या बीड इथल्या असलेल्या आरोपीला पुण्यातनं अटक केली गेली। विशेष म्हणजे ओळख करताना आणि प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढताना आरोपी तरुणानं आपली ओळख खोटी दिली अशी फिर्याद या महिलेनं दिली आहे। पीडित तरुणी हिंदू आहे आणि आरोपी मुस्लिम समाजाचा आहे, त्यामुळे हा लव्ह जिहादचा प्रकार आहे असा आरोप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आणि पत्रकार परिषद यांनी केलाय। मेरा बहुत कुछ गया, मेरा पैसा गया, मेरा इज्जत गया, मेरे साथ धोखा हुआ, मुझसे शादी का वादा करके मेरे साथ शोषण किया। हाँ, मुझे बोला मैं रजिस्ट्री मैनेज करूँगा, सब कुछ करूँगा। मेरे साथ मंदिर में शादी किया, मेरे साथ सब कुछ किया। करने के बाद मुझे नहीं मालूम था कि वो इंसान शादीशुदा है, बट अभी मुझे पता चला, तो उसके बाद मैंने उनके ऊपर स्टेप लिया। हाँ, बट अगर आप लोगों के साथ ऐसा कुछ भी हुआ तो डरो मत, आगे आओ, बजरंग दल वाले के पास जाओ, पुलिस के पास जाओ, डरो मत। वो इंसान लोग बहुत डराएंगे, बहुत सब से आपको दूर करवा देंगे। आरोपीने धमकी दिलेली की तुम्ही माझा काही करू शकत नाही व त्या आरोपीची बायको सुद्धा फोन करते व सांगते की 2 लाख रुपये दे नाही तर तुझी व्हिडिओ आम्ही व्हायरल करू। म्हणजे अशा प्रकारे ही ब्लॅकमेल करतात व अशा प्रकारे कोणी दुसरा ब्लॅकमेल होत असेल त्याच्यासाठी आमची विश्व हिंदू परिषद बजरंग दल नेहमी तुमच्या साथमध्ये आहे आणि कोणावर अत्याचार होत असेल त्याकरता आम्ही सदैव त्याच्याबरोबर उभे आहे। बातमी अमरावतीतनं। इथं परतवाडा शहरामध्ये मोहम्मद अजाज मोहम्मद तनवीर नावाच्या युवकानं अनेक मुस्लिम आणि हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवलं, ब्लॅकमेल केलं आणि इच्छा नसतानाही लैंगिक अत्याचार केले। भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी हा गंभीर आरोप केलाय। तरुणाचे तरुणींसोबत अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत आणि व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओमध्ये असलेला तरुण मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर कुटुंबासह परतवाडा शहरातनं आता फरार झालाय असंही कळतंय। तक्रार नाही आणि म्हणून कारवाई नाही असं धोरण न ठेवता अमरावती आणि परतवाडा पोलिसांनी लैंगिक शोषण करणाऱ्या या आरोपीला अटक केली पाहिजे अशी भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांची मागणी आहे। या तरुणांचे अनेक तरुणींसोबत असलेले व्हिडिओ आहेत अशाही चर्चा आहेत।